विद्यार्थी मित्रांनो, एज्युमॉल या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत संयुक्त पूर्व परीक्षा 2023 गट ब आणि गट क यातील गणित आणि बुद्धिमत्ता या प्रश्नांचं ॲनालिसिस। तर यांचं ॲनालिसिस सुरू करण्यापूर्वी आपण काही गोष्टी या संयुक्त पूर्व परीक्षेविषयी जाणून घेऊया। संयुक्त पूर्व परीक्षेला आपल्याला वेळ असतो 1 तासाचा आणि 1 तासामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे असतात। त्यामध्ये 20 प्रश्न हे आपले मॅथ आणि रिझनिंग या टॉपिकचे असतात। मग यामध्ये आता मुलांचा गोंधळ काय होतो, सर्व वेळ खूप जास्त लागते। तर या ठिकाणी आपण काही गोष्टी एक्झाम हॉलमध्ये एंटर करण्यापूर्वी आपल्या लक्षात ठेवायच्या असतात। कुठल्या कुठल्या आहेत? सगळ्यात अगोदर आपला पहिला मुद्दा आपण लक्षात काय ठेवायचा आहे, सिलेक्शन। सिलेक्शन ऑफ क्वेश्चन, कोणता प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे आणि कोणता क्वेश्चन स्किप करायचा आहे आपल्याला, हे आपल्याला लवकर लक्षात यायला पाहिजे। एखादा टॉपिक जो आपण केलेला नाहीये, प्रिपेअर केलेला नाही आणि त्यावर जर एखादा क्वेश्चन आलेला असेल, सरळ स्किप करायचा, असं प्रिटेंड करायचं की तो आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये छापलाच नाहीये। सपोज 85 नंबरचा क्वेश्चन आपल्या क्वेश्चन पेपरमध्येच नाहीये, येत नाही ना, सरळ स्किप करायचा, विचार करत वेळ वाया घालायचा नाही। अजून एखादा प्रश्न सॉल्व्ह करताना पहिल्या 15-20 सेकंदांमध्ये जर वाटलं की आपण तो प्रश्न सॉल्व्ह करू शकू किंवा तो प्रश्न सिम्प्लिफिकेशनकडे चाललाय, तरच तो प्रश्न पुढे कंटिन्यू करायचा। होत नसेल सरळ स्किप करायचं, पुढे जायचं। दुसरा मुद्दा कुठला आहे, पॅनिक। जो घाबरला तो हरला। अजिबात पॅनिक व्हायचं नाहीये। डोकं जेवढं शांत ठेवता येईल तेवढं शांत ठेवून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे। डोकं शांत ठेवलं बरोबर तुमचे 15-16 प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत मिनिमम। आणि जर तुम्ही पॅनिक झाला, संपला, तुमचा विषय जागेवर संपणार आहे। सरळ तुम्ही 9-10 प्रश्नांवर येऊन बसणार आणि त्यामुळे तुमच्या निकालाला धक्का लागणार आहे। या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात तिथे प्रश्न सॉल्व्ह एक्झाम हॉलमध्ये एंटर करण्याच्या अगोदर। चला मग आता आपण त्या प्रश्नांचा ॲनालिसिस बघूयात। पहिला प्रश्न, वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ क्ष सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल? बघा आपल्याला काय दिलेले, क्षेत्रफळ दिलेले वर्तुळाचं आणि त्याचे परिघ दिलेलं आहे। क्षेत्रफळाचं आपलं सूत्र काय सांगतं, वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं, पाय आर स्क्वेअर। आणि कशाची बरोबर आहे, परिघ। परिघ म्हणजे सर्कम्फरन्स, त्याचं सूत्र काय, 2 पाय आर, बरोबर आहे। इथे मग आता डाव्या बाजूचा पाय आणि उजव्या बाजूचा पाय कॅन्सल आउट झाले, काय भेटणार आपल्याला, आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 2r। आता अजून हा आर आणि हा स्क्वेअर मधला आर हे दोन्ही कॅन्सल आउट होणार। शेवटी आपल्याला उत्तर काय भेटणार, आर इज इक्वल टू 2। आर इज इक्वल टू 2 सेंटीमीटर। कुठे बघा, ऑप्शन नंबर 2 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे। सोपं आहे। पुढचा प्रश्न आता, एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपयांचा तोटा झाला, तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती? आपल्याला दिलेलं काय, शर्टाची विक्री किंमत, 15 शर्टाची विक्री किंमत, तोटा, आणि आपल्याला विचारलंय काय, खरेदी किंमत। जर 60 रुपयाचा तोटा झालाय तर खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा जास्त असणार आहे, समजते? खरेदी किंमत जास्त होती त्यामुळे तोटा झालेला आहे। मग आपली खरेदी किंमत कशी काढायची, 15 शर्टांची कितीनं विकले होते, 2340, आणि तोटा कितीचा झालेला आहे, 60। मग याच्यामध्ये 60 ऍड करायचे, मग आपल्याला खरेदी किंमत येणार, खरेदी किंमत किती येणार बघ, 2400। आता ही 2400 खरेदी किंमत आपली 15 शर्टांची, आपल्याला विचारले काय, प्रत्येक शर्टाची, आणि आपल्याकडे शर्ट किती आहेत, 15। मग हे काय करायचं, 2400 भागिले 15, 15 काय येणार उत्तर, 160। कुठे ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 2, 160 रुपये खरेदी किंमत प्रत्येक शर्टाची। समजला? पुढचा प्रश्न, अशा ठिकाणी पॅनिक अजिबात व्हायचं नाहीये। काय दिलेलं आहे आपल्याला, 0.1 × 0.1 × 0.1 प्लस 0.02 × 0.02 × 0.02, हे न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये काय दिले, 0.2 × 0.2 × 0.2 प्लस 0.04 × 0.04 × 0.04। कॅल्क्युलेशन अवघड आहे का, अजिबात नाही। इथे फक्त डेसिमल पॉईंट देताना थोडीशी काळजी घ्यायची आणि तुमचं उत्तर लगेच निघणार आहे। किती, 10 ते 15 सेकंदामध्ये उत्तर निघेल। इथे काय दिलेलं आहे, 0.1 0.1 0.1।
म्हणजे किती 1चा क्यूब आहे. 1चा क्यूब किती 1. आता डेसिमल पॉईंट मोजायचे किती असणार आहेत 1 2 3. हे पॉईंट नंतर 3 डिजिट असणार आहेत. 1 झाला 2 शून्य घेतले हे झालं एवढाच आन्सर. प्लस पुढे काय दिलेलं आहे 0.02 3 वेळा आलेलं आहे. 2चा क्यूब किती 8. डेसिमल नंतर किती पॉईंट येणार आहे मोजूया 1 2 3 4 5 6 6 6 डेसिमल नंतर 6 डिजिट येणार आहेत आपले. 1 डिजिट झालाय. बाकीचे डिजिट कोणते 0 असणार आहेत. आलं 5 शून्य द्यायचे. आता डिनॉमिनेटर मध्ये सेम असंच करायचे. इथे किती 0.2 आहे. 2चा क्यूब आपला 8 आहे आणि पॉईंट नंतर 3 डिजिट येणार आहेत. 1 डिजिट झाला 2 डिजिट द्या 0 पॉईंट प्लस इथे काय 4 आहे. 4चा क्यूब 64. पॉईंट नंतर डिजिट किती पुन्हा 6 डिजिट असणार आहेत. 2 डिजिट आपल्याकडे ऑलरेडी आहेत. 4 डिजिट या शून्य या पॉईंट. आता या दोन्हीची बेरीज करायची. काय करायचे 0 0 1 0 0 8. डेनोमिनेटर मध्ये काय येणार आहे 0.008 0 6 4. आता न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये पॉईंट नंतरच्या संख्या आकडे सारखेच आहेत. म्हणजे इथे पॉईंट नंतर 6 डिजिट आहेत. इथे पण पॉईंट नंतर 6 डिजिट आहेत. आपण पॉईंट कॅन्सल करू शकतो का हो करू शकतो. जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये सारखे असतील पॉईंट नंतर जर डिजिट सारखे असतील तर आपण पॉईंट कॅन्सल करू शकतो. त्याचे किती येणार 1/8. 1/8 म्हणजे किती 0.125 आहे का ऑप्शन मध्ये. ऑप्शन नंबर 2. समजले. गडबड करायची नाही. फक्त पॉईंट व्यवस्थित मोजायचे. जर तुम्ही पॉईंट व्यवस्थित दिला तर तुमचं उत्तर लगेच निघणार आहे. चौथा प्रश्न. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 असे होते तर त्यांचे आजचे वय किती. दिलेलं काय आजच्या वयांची बेरीज आहे. आजच्या वयांची बेरीज किती आहे 72 वर्ष. आणि 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते 4:6:7. मग 7 वर्षांपूर्वी त्यांचे वय किती असणार आहेत 4x 6x आणि 7x. बरोबर आहे. आणि आजच्या वयांची बेरीज किती आहे 72. मग आजचं वय किती 4x + 7 6x + 7 7x + 7. बरोबर आहे. आणि यांची बेरीज किती आहे 72. करायची मग बेरीज 4 आणि 6 आणि 7 17 7 × 21. बहात्तर मधून 21 गेले 51 उरले. x म्हणजे 51/17. x ची किंमत आली आपली 3. बरोबर आहे. मग इथे व्हॅल्यू पुटअप करायची. हे आपलं 7 वर्षापूर्वीचं वय होतं. आजचं वय किती आहे 4x + 7. आपल्याला विचारले किती आजचं. x ची व्हॅल्यू पुटअप करा 4x + 7 4 × 3 12 12 आणि 7 19 19 आलं. आता पुढचं सोडवायच्या अगोदर ऑप्शन मध्ये एकदा नजर फिरवा. 19 कुठे दिलेले इथे एकाच ठिकाणी आहे. मग आपल्याला पुढच्यांचे वय काढायची गरज आहे का नाही. टिक करायचं पुढे चालायचं. जर 19 दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला कुठे मेन्शन केलेलं असेल तर आपण सर्वांचे वय काढत बसायचे. आपले ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. आपल्याला फक्त बरोबर उत्तर टिक करायचे. कसं आलं कोणी विचारणार नाही. फक्त एक ऑप्शन मध्ये 19 आहे बाकी ऑप्शन एलिमिनेट आपोआप झालेले. टिक करा पुढे चला. अशा प्रत्येक ठिकाणी तुमचा थोडा थोडा वेळ वाचेल तो तुम्हाला अवघड गणितामध्ये वापरता येईल. पुढचा प्रश्न आहे. एका माणसाने बँकेकडून दसादशी 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने 5400 रुपये सरळ व्याज फेडले तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती होती. आपल्याला काय विचारले कर्जाची रक्कम. काय दिले सरळ व्याज किती भरलं दिले टाइम पिरियड दिलेला आहे
आणि व्याजाचा दर दिलेला आहे. मग आपलं सूत्र काय सांगतं? इंटरेस्ट इज इक्वल टू PNR अपॉन 100. इंटरेस्ट किती आपला? 5400. प्रिन्सिपल काढायचं आपल्याला. नंबर ऑफ इयर्स 3. रेट ऑफ इंटरेस्ट 12. हा 100. आता हा 100 इकडे न्यूमरेटर मध्ये जाणार. आणि हे 3 आणि 12 डिनॉमिनेटर मध्ये येणार आहेत. काय येणार? 150 गुणिले 100 म्हणजे 15,000. हे काय झालं आपलं? प्रिन्सिपल अमाऊंट. कर्जाची रक्कम किती? 15,000. आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती? हा आपला डिप्रिसिएशनचा कन्सेप्ट आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, डिप्रिसिएशन 2 वर्षाला एकदाच लागत नाही. प्रत्येक वर्षासाठी ते वेगवेगळं कॅल्क्युलेट करायला लागेल. जर तुम्ही सरळ सूत्रामध्ये टाकून एकदाच 2 वर्षाचं कॅल्क्युलेट करायला गेला तर चुकेल तुमचं. सेपरेटली कॅल्क्युलेट कसं करायचं? सिंपल आहे. 16,000 रुपये किमतीची यंत्र आहे आपलं. किती? 16,000. 5% दरवर्षी किंमत कमी होते. 5%, 16,000चे 5% किती? 16,85. 800 रुपयाने किंमत कमी झाली पहिल्या वर्षी. 800 रुपयाने किंमत कमी झाली तर आता दुसरं यंत्राची किंमत किती झाली 1 वर्षानंतर? 16,000 मधून 800 गेले, 15,200. बरोबर आहे ना? आता या 15,200 वर अजून एकदा 5% डिप्रिसिएशन लागणार. त्याचे किती येतं? 760 रुपये डिप्रिसिएशन लागणार. आता 15,200 मधून 760 रुपये वजा करायचे. उत्तर किती येणार आपलं? 14,440. आहे का पर्यायामध्ये? आहे. हे आपलं उत्तर आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, डिप्रिसिएशन प्रत्येक वर्षासाठी वेगवेगळं लावायचं, एकदाच नाही लावायचं. पुढचा प्रश्न आता. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवले, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? एकूण किती वेळा वाढवले? 3 वेळा वाढवले. पहिल्यांदा 20% वाढवलं, नंतर 10%, पुन्हा 25%. इथे सॉल्व्ह करताना आता सपोज सुरुवातीला आपल्या आगगाडीचं भाडं होतं 100 रुपये. यामध्ये किती? 20% वाढवले. मग किती होणार? 100च्या 20% 20. आपलं भाडं होणार 120. मग पुढच्या सलग 2 महिन्यात पहिल्यांदा किती वाढवलं? 10% वाढवले. त्याच्यावर पुन्हा 10% वाढवलं. 120च्या 10% किती होणार? 12. हे 12 वाढणार 120 मध्ये. मग आपलं भाडं किती होणार? 132. अजून एकदा वाढवले. तिसऱ्यांदा कितीने वाढवलं? 25%. 25%ने भाडं वाढवलं. मग 132च्या 25% काढायचे. आता हे 25%, याला आपण 104 पण लिहू शकतो. 25 भागिले 100 104 येतं ना. चला करायचं इथे कॅल्क्युलेट. इथे किती? 33 रुपयाने पुन्हा वाढलं. 132 मध्ये 33 मिळवले किती येणार? 165. हे आपलं शेवटचं भाडं आहे. सुरुवातीला आपलं भाडं किती होतं? 100. आता किती आहे? 165. किती रुपयाने वाढलं? 65 रुपयांनी भाडं वाढलेलं आहे. पण त्यांनी आपल्याला काय विचारलंय? टक्क्यांनी. परंतु आपण बेस काय घेतला होता? 100. त्यामुळे आपले जे उत्तर निघणार आहे ते टक्क्यामध्ये आणि रुपयांमध्ये सारखंच असणार आहे. 65%. आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन क्रमांक 1 65%. समजले? टप्प्याटप्प्यात वाढवत जायचं. बेस 100 घ्यायचा, पहिल्यांदा 20%, मग 10%, मग 25%. जे फायनल आन्सर निघालं ते कम्पेअर करायचं सुरुवातीला जे आपण
कन्सिडर केलं होतं 100 आणि फायनल आन्सर आपलं निघणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. यावेळेस बरेच विद्यार्थी अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये फक्त पॅनिक होऊन प्रश्न एकतर स्किप करतात किंवा मग चुकवतात. आपला नियम काय सांगतो? कंस भागू बेव. पहिल्यांदा कंस सॉल्व्ह करायचे आपल्याला. तिथे प्लस मायनस दिलेले. अजिबात पॅनिक नाही व्हायचं, या गोष्टी आपल्याला येतात. फक्त गडबड नाही करायची. चिन्ह कुठे कोणतं दिलेले त्याकडे थोडं लक्ष द्यायचे. -2 -3 यांची बेरीज होणार आहे -5 इंटू 5 + 3 8 डिवायडेड बाय -2 -3 -5. डिनोमिनेटर मध्ये काय येणार आहे? -6 -4 -10 डिवायडेड बाय -7 -5 -12. आता इथे काय येणार आहे? न्यूमरेटर मध्ये -5 × 8 -40 डिवायडेड बाय -5. डिनोमिनेटर मध्ये आपलं -10 डिवायडेड बाय -12. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे पण मायनस आहे, इथे पण मायनस आहे. हे मायनस मायनस कॅन्सल आउट होणार नाही. मग हे काय होणार? 40 डिवायडेड बाय 5. सेम डिनॉमिनेटर मध्ये हे मायनस कॅन्सल होणार. इथे पण रिझल्ट आपला पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे. मग 40 डिवायडेड बाय 5 किती असतं? 8. डिनॉमिनेटर मध्ये जे 10 डिवायडेड बाय 12 आहे त्याला आपण असं पण लिहू शकतो. मग असं लिहिल्यावर हा जो डिनॉमिनेटर मधला 12 आहे हा वरती जाणार आहे. 8 × 12 डिवायडेड बाय किती येणार? 10. 12 किती? 96 डिवायडेड बाय 10 9.6 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. हे आपलं फायनल आन्सर आहे. बघा आयोगाने निगेटिव्ह मध्ये पण दिलेले सेम, त्यामुळे चिन्हांकडे लक्ष द्यायचं. पुढचा प्रश्न काय सांगतोय? एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो, त्यामुळे त्याची सरासरी कितीने वाढते? 4 ने. तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती असेल? 19व्या डावापूर्वी त्याची सरासरी किती समजू आपण? x. अवरचे त्याचे 18 डाव, त्याची सरासरी किती? x. हे त्याच्या टोटल धावा झाल्या 19व्या सामना खेळण्यापूर्वी. पहिल्या 18 डावांमध्ये त्याने 18x धावा केल्या होत्या, प्लस 19व्या डावात त्याने किती धावा केल्यात? 98. हे त्याचे 19 डावानंतर टोटल धावा झाल्यात. मग त्यांनी आपल्याला काय सांगितलं की 19व्या डावानंतर त्याची सरासरी 4 ने वाढली आहे. मग तेच आपण कसं लिहू शकतो? 19 डावा सरासरी अगोदर x पकडली होती आपण, 4 ने वाढली. एवढ्या त्याच्या धावा आहेत. ह्या दोन्ही सेम असणार आहेत ना रे. 18व्या डावापूर्वी त्याच्या 18x धावा होत्या, प्लस 19व्या डावात त्याने 98 धावा काढल्या. हे आणि त्याची सरासरी 4 ने वाढली आहे 19व्या डावानंतर. 19 × x + 4 हे दोन्ही सारखंच असणार आहे. करायचं इक्वेट. 1976. हा 18x इकडे जाणार आणि हा 76 इकडे येणार. 19x मधून 18x गेला किती? x उरणार. ते काय येणार? 98 - 76 22. पहिलाच ऑप्शन आहे 22 दिलेला आहे. पण हे उत्तर आहे का? नाही. आपल्याला काय विचारलेले? 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे? 19व्या डावानंतर. आणि आपण x काय कन्सिडर केली होती? 18व्या डावानंतरची सरासरी आपली x होती. 19व्या डावातल्या धावा अजून ऍड केलेला नाही. अशा वेळेस आपण बऱ्याच वेळा गडबडीमध्ये पहिलं उत्तर टिक करतो आणि आयोग पण मुद्दाम असंच करत असतो. एक्सची जी व्हॅल्यू निघेल ती पहिल्या ऑप्शनला देऊन ठेवायची, मुलं गडबडीमध्ये त्याला टिक करणार, पुढचा प्रश्न वाचत नाहीत, पुन्हा म्हणतात सर गणित तर सोडवलं होतं, मग स्कोअर कसा नाही येते? अशा गोष्टींमुळे येत नाहीये. छोट्या छोट्या आयोगानं आपल्याला विचारले काय तिकडे थोडं लक्ष द्यायचे.
आपल्याला काय विचारले, 19व्या डावानंतर. ही आपली 18व्या डावानंतरची होती. 19व्या डावानंतर सरासरी कितीने वाढली, 4ने. मग ही याच्यामध्ये 4 ऍड करायची, 26. ही आपली 19व्या डावानंतरची सरासरी आहे. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजी इतकी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? काहीतरी अवघड दिसतंय सर, समजलंच नाही काय विचारलं होतं. टप्प्याटप्प्यात वाचायचे. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ, एक वर्तुळ मोठं आहे, त्याचं क्षेत्रफळ काय म्हणते ते, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजी इतके. एकाचं क्षेत्रफळ बाकी 3च्या बेरजी इतके. तर मग पहिल्या वर्तुळाचं त्रिज्या किती हे विचारले आपल्याला. घाबरून जायचं काहीच काम नाहीये, फक्त बेरीज करायची आपल्याला. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं, पाय आर स्क्वेअर. एकच सूत्र आहे. काय म्हणते, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ किती, पाय आर स्क्वेअर. 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या सारखं आहे. इथे पहिल्याचं काय म्हणतंय, पहिल्याचं क्षेत्रफळ किती असणार आहे, पाय. पहिल्याची त्रिज्या किती आहे, 3 सेंटीमीटर, 3चा वर्ग. पुन्हा पाय 4चा वर्ग, पुन्हा पाय 12चा वर्ग. साधं इक्वेशन आहे. या तिघांमधून पाय कॉमन घ्यायचा बाहेर. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 12चा वर्ग. इथे काय, पाय आर स्क्वेअर. हा पाय आणि हा पाय कॅन्सल होणार आहे. आपल्याकडे उरतं काय मग, आर स्क्वेअर. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि 12चा वर्ग 144. या तिघांची बेरीज किती आहे, 169. आर स्क्वेअर म्हणजे 169. आर ची किंमत किती येणार, याचं वर्गमूळ, 169चं वर्गमूळ काय किती आहे, 13 सेंटीमीटर. आहे का ऑप्शन मध्ये, आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे आपला, बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात? बुद्धिबळाचा पट माहिती आपल्याला सर्वांना, 8x8चा असतो, थोडाफार अशा प्रमाणात दिसतो. आपल्याला काय विचारले, चौरस किती असतात. चौकोन नाही विचारलं. चौरस आणि चौकोन दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अशा वेळेस जेव्हा जेव्हा कन्फ्यूज होईल की चौरस नेमकं असतं काय, सरळ प्रश्न इंग्लिशमध्ये वाचायचा. ते स्क्वेअर्स दिलेलं आहे आणि आयोगाने आपल्याला सूचनांमध्ये सांगितलेलं आहे, 2 प्रश्नांमध्ये जर विसंगती सापडली तर इंग्लिशमधलं ट्रान्सलेशन योग्य मानण्यात येईल. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे की एखाद्या प्रश्नाचा मराठी भाषेमध्ये वाचल्यावर अर्थ वेगळा निघतो, इंग्लिशमध्ये वेगळा अर्थ निघतो. आपल्याला वाटतं प्रश्न कॅन्सल होईल, परंतु आयोग तो प्रश्न कॅन्सल करत नाही, इंग्लिशनुसार त्याचं उत्तर दिलेलं असतं. मग अशा वेळेस आपला बुद्धिबळाचा चौरस किती बाय कितीचा असतो, 8x8चा असतो. आपली चौरस मोजण्याची पद्धती काय, गुणाकार करायचा आहे. यांचा गुणाकार करायचा आणि सर्वांची शेवटी बेरीज करायची आहे. थेरोटिकली असं सोडवायचं असतं. यांचा गुणाकार किती येणार, तर आपला 8x8चा असल्यामुळे सगळ्यांचे वर्गच येणार आहेत. 1, 4, 9, 16, 25, 36, 49 आणि 64. सर्वांची बेरीज करायची आहे. पूर्ण बेरीज करत बसायची का एक्झाम हॉलमध्ये, नाही. ऑप्शन्स बघा, एकक स्थानी 2, 4, 6, 0 वेगवेगळे आकडे आहेत की नाही. मग आपल्याला पूर्ण बेरीज करत बसायची गरज आहे का, नाही. आपल्याला एकक स्थानचा अंक जरी भेटला तरी आपल्याला फायनल आन्सर भेटणार आहे. अशा वेळेस काय करायचं, मग करा बेरीज. बेरीज 204 येते, पण आपल्याला पूर्ण करत बसायची गरज नाही. एकक स्थान जे केलं, 4 आला, उत्तर मारायचं, बाजूला व्हायचं. अशा प्रकारच्या गणितांमध्ये एक गोष्ट बघा, सर हा टॉपिक मी केलेला नाहीये, मला माहित नाही कसं काढायचे. अशा वेळेस काय करायचं, अटेम्प्ट आपला खूप कमी होतोय.
काहीतरी मार्क करायचे, ब्लाइंड गेस कसा करायचा. मग एकदा ऑप्शन बघा. पहिला ऑप्शन काय सांगतो 1092, दुसरा 204, तिसरा 1296, चौथा 1500. आपले 3 ऑप्शन 1000 पेक्षा जास्ती आहेत. आणि चौथा ऑप्शन 204. आयोगाचा पॅटर्न बघितला असताना 80% केसेसमध्ये जेव्हा एक ऑप्शन हा बाकी 3 पेक्षा खूप जास्त वेगळा असतो तेव्हा तेच आयोगाचं आन्सर असतं. जर तुमचा अटेम्प्ट खूप कमी होतोय आणि जर तुम्हाला काहीतरी ब्लाइंड गेस करायचं असेल तुम्ही त्याकडे असं करू शकता. त्याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही की प्रत्येक वेळेस बरोबर येईल, पण आयोगाच्या PYQचं ॲनालिसिस केलं आणि आयोगाचा पॅटर्न बघितला तरी गोष्ट तुम्हालाही जाणवेल. जो ऑप्शन सगळ्यात वेगळा असतो तोच आयोगाचं उत्तर असतो. पुढचा प्रश्न बघूया. दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा. 15, 21, 24, 30, 32, 39, 51. इथे किती येते +6, इथे +3, इथे पुन्हा +6, इथे काय येते +2, इथे +7, इथे +12. हा पॅटर्न इथपर्यंत फॉलो होतोय. इथे आयोगाने 2 पदं स्किप करून पुढचं दिलेले त्यामुळे डायरेक्टली +12 येते. हा पॅटर्न इथपर्यंत फॉलो होतोय. इथून पुढे थोडा इंटरप्ट झाल्यासारखा वाटतो. इथे 32च्या जागी जर 33 घेतलं तर पॅटर्न फॉलो होतोय का रे. 30 नंतर 33 येणार, पुन्हा +3 येणार, 33 नंतर पुन्हा 39, पुन्हा +6 येणार, म्हणजे पॅटर्न फॉलो होतोय. चुकीचं पद कोणतं असणार आहे 32. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. खाली 2 विधाने आणि 2 अनुमाने दिली आहेत. योग्य पर्याय शोधा. हा आपला वेन डायग्रामचा प्रश्न आहे. वेन डायग्राम मध्ये आपल्याला माहिती आहे एखादी पॉसिबिलिटी, एखादं स्टेटमेंट जर सर्व पॉसिबिलिटीमध्ये ट्रू असेल तरच ते आपण ट्रू मानतो. एकाही पॉसिबिलिटीमध्ये जर ते ट्रू नसेल तर आपण त्याला ट्रू मानत नाही. चला आता याची वेन डायग्राम काढूया. वेन डायग्राम कशी निघेल. सर्व शिक्षक कलाकार आहेत. हे शिक्षक आपले सर्व शिक्षक कलाकार आहेत. आणि काही कलाकार आनंदी राहतात. या प्रकारची आपली वेन डायग्राम तयार होणार आहे. आता अनुमान बघूया. पहिलं अनुमान काय. सर्व शिक्षक आनंदी राहतात. राहतात का रे. दूर दूरपर्यंत संबंध नाहीये. हे स्टेटमेंट चुकीचे आहे. पुढचं स्टेटमेंट काय. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात. आनंदी राहणारे सर्व कलाकार आहेत का रे. नाही, काही भाग आनंदी आहे पण कलाकार नाहीये. म्हणजे हे स्टेटमेंट पण चुकीचे. मग आपलं उत्तर काय निघणार. दोन्ही विधान आपले असत्य म्हणणार. पर्याय क्रमांक 3. समजलं. पुढचा प्रश्न बघूया. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे. एकूण वय किती आहे 66. तर अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती असेल. एक्झाम हॉलमध्ये पहिल्यांदा अंडरलाईन करून ठेवायचं. आयोगाने नेमकं विचारले काय आपल्याला. अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय विचारले. आजचं विचारले का. नाही. माहिती देताना स्टेटमेंटमध्ये काय कधीची माहिती दिली आहे आजची. आणि प्रश्न विचारताना कधीची विचारले 2 वर्षानंतरची. मग इक्वेशन मांडायचे. पण एक काहीतरी भयानक दिसते. जे रिलेशन आहे ते एकाच व्यक्तीपासून बाकी 2 व्यक्तींचं नाही दिलेलं. एका व्यक्तीपासून दुसऱ्याचं दिलंय आणि दुसऱ्यापासून तिसऱ्याचं दिलंय. अशा वेळेस इक्वेशन मांडताना थोडीशी काळजी घ्यायची. स्टेटमेंटचा अर्थ काय निघतोय थोडं समजून घ्यायचे आणि मग स्टेटमेंट मांडायचे. इथे काय म्हणते अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. मग आपण अंकिताचं वय किती आहे x. मग तिच्या आईचं वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. मग तिच्या आईचं वय किती निघणार आहे 2.5 पट 2.5x. आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. हे तिच्या आईचं जे वय आहे ना तिच्या भावाचं जे काही वय असेल y करूया 4 पट आहे म्हणजे 4y = 2.5x. मग त्याचं भावाचं वय किती निघणार 2.5x /
4 हे निघणार. इथे वायचा समावेश करत नाहीये, कारण असे प्रश्न एकाच व्हेरिएबल घेऊन सॉल्व्ह करायचे असतात, 2 व्हेरिएबलने सॉल्व्ह करू शकत नाही. भावाचं वय किती निघालं? आईच्या वयापेक्षा 4 पट कमी. 2.5x आईचे, त्याला 4ने भाग द्यायचा, हे भावाचे. हे आजचे वय झाले तिघांचे. या तिघांच्या वयांची बेरीज किती आहे? 66. मग मांडायचं इक्वेशन. अंकिताचं आहे एवढं, तिच्या आईचं आणि तिच्या भावाचं. बरोबर 66. सोडवायचं. हा x आणि 2.5x मिळून किती होणार? 3.5x प्लस 2.5x डिवाइडेड बाय 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 गुणिले 3.5 14. 2.5x डिवाइडेड बाय 4. 14x आणि 2.5x किती? 16.5x. हा 4 इकडे जाणार. 66 गुणिले 4 किती? 256. मग x ची व्हॅल्यू काय निघणार आपली? 256 भागिले 16.5. x ची व्हॅल्यू निघणार आपली 16. x ची व्हॅल्यू आपली 16 निघाली. मग x म्हणजे आपलं काय होतं? अंकिताचं वय होतं. आणि अंकिताचं वय किती? 16. आपल्याला विचारले कुणाचं? अंकिताच्या भावाचं. x ची व्हॅल्यू 16 निघाली. तिच्या भावाचं किती असणार आहे? 16 भागिले 4. 2.5 गुणिले 4 10. 10 निघालं. ऑप्शन मध्ये आहे का? पहिलाच ऑप्शन आहे. टिक करायचं का? नाही, थांबा. आपल्याला आयोगाने विचारले काय? 2 वर्षानंतर अंकिताच्या भावाचं वय किती असेल? गडबडीमध्ये इथे चूक करू शकतो आणि आयोग अशा वेळेस पहिलाच ऑप्शन देतो 10. करा टिक, निघा पुढे. करायचंय का? नाही. विचारले काय? 2 वर्षानंतरचं. आपलं आलंय काय? आजचं. 2 वर्षानंतरचं म्हणजे प्लस 2 ऍड करा, 12 आहे का? पर्याय क्रमांक 3. 12 वर्ष हे आपलं उत्तर असणार. समजलं? पुढचा प्रश्न. अरे बापरे, एवढा मोठा प्रश्न एका तासात वाचून होणार आहे का? सोडून होणार आहे का? बघूया कसं सोडवायचं. जेव्हा कधी मॅथ रिझनिंगचा प्रश्न असा मोठा दिसला, सगळ्यात अगोदर अंडरलाईन करायचं आयोगाने विचारले काय. वरचं अंतर वाचते, अगोदर वाचून घ्यायचं. नेमकं विचारले का आपल्याला? जीच्या उजवीकडे कोण बसला आहे? काय विचारले? जीच्या उजवीकडे कोण बसला आहे. आपल्याला कन्सिडर कोणाला करायचं? फक्त मग जी. बाकीच्यांची आपल्याला देणं येणं काय? एवढ्या लोकांशी काहीच नाही. आपल्या कामाचा फक्त जी. जीचे स्टेटमेंट वाचा. जी आहे का? जी आहे का? जी आहे का? हा इथे आहे. काय? जी हा ई आणि एफच्या मध्यात आहे. जी हा ई आणि एफच्या मध्यात, एक तर असा असेल किंवा एफच्या मध्यात आहे. बाकी कोणत्या स्टेटमेंटमध्ये जी आहे का? नाही. विचारले काय? जीच्या उजवीकडे कोण बसलंय? जर जी हा ई आणि एफच्या मध्ये आहे तर जीच्या उजवीकडे एकतर ई असेल किंवा एफ असेल. बाकी दुसरं कोणी नसणारच आहे. ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन मध्ये एकच आहे, एफ. हे आपलं उत्तर आहे. टिक करायचं, निघायचं पुढे. आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करत बसायची गरज आहे का? नाही. कारण स्टेटमेंट मध्ये काय दिले? जी हा ई आणि एफच्या मध्ये, त्याच्या उजव्या बाजूला एकतर ई असेल किंवा एफ असेल. ऑप्शन मध्ये आपल्याला जर दोन्ही दिले असते तर आपण अरेंजमेंट केली असती कसे बसलेत, परंतु ऑप्शन मध्ये आपल्याला ई दिला नाही, आपल्याला फक्त एफ दिलेला आहे. आणि स्टेटमेंट वरून आपल्याला कळते हे 3 तर नसणारच आहेत, एक तर ई असेल किंवा एफ असेल. ऑप्शन मध्ये फक्त एफ आहे. टिक करायचं, पुढे निघायचं. प्रश्न किती मोठा होता? अरेंजमेंट करायला बसला असतं तर आपलं 35 ते 40 सेकंद गेले असते. उत्तर किती वेळात निघाले? 10 सेकंदात निघाले. म्हणून मग जेव्हा प्रश्नाची लेंथ खूप जास्त असते, अगोदर बघायचं विचारले काय आणि मग प्रश्न सॉल्व्ह करायचा. त्या ठिकाणी तुमचा वेळ वाचेल. जर एखाद्याने आता वाचलंच नाही, अरेंज करत बसला कसे बसलेत कसे बसलेत,
35-40 सेकंद जाणार त्याचे, त्यानंतर मग तिथे येणार की जिच्या उजवीकडे कोण बसला आहे एक्झॅक्ट त्याच्याकडे अरेंजमेंट असणार, तो टिक करणार. आणि आपण कसं केलंय 10 सेकंदात. हे उरलेले वेळ आपण कुठे पुढच्या प्रश्नामध्ये वापरू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनी मंगळवार असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल? हा आपला प्रश्न कोणत्या टॉपिकचा आहे? कॅलेंडर. आता जर एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला माहित नसेल राष्ट्रीय योग दिन कधी असतो आणि राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो, प्रश्न स्किप करायचा आहे, पुढे जायचे. कारण तुम्हाला डेट नाही माहिती आहे, तिथे विचार करण्यात की अरे बाबा मी पाठ का नाही केला, असा विचार करण्यात अजिबात वेळ वाया घालायचा नाही. अर्थ पण नसतो त्याला एक्झाम हॉलमध्ये रिग्रेट करण्याला. मग जे येतंय ते सॉल्व्ह करायचं. डेट्स माहित नाही, स्किप करा, पुढच्या प्रश्नावर जायचं. आता इथे मी सांगतोय राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो? 28 फेब्रुवारी. आणि आंतरराष्ट्रीय योग दिन कधी असतो? 21 जून. त्यांनी काय दिले आपल्याला? 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जूनला आहे, तर त्या वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल? एक कन्सेप्ट आहे. आता नॉर्मल इयर साठी 1440 250 36 146. आणि लीप इयर साठी या दोन्हीमधून एक एक मायनस करायचं आहे. इथे 0, इथे 3. बाकी महिन्यांमध्ये काही फरक पडणार नाहीये. 250 36 146. हा 12 आकडी कोड आहे. प्रत्येक कोड एका महिन्याला रिप्रेझेंट करतोय. या कोडचा वापर आता वार काढण्यासाठी कसा करायचा, काय सांगतोय त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. एका कॅलेंडर वर्षामध्ये कोणत्याही 2 महिन्यांच्या समान तारखेमध्ये वारामध्ये जेवढा फरक असेल तेवढाच फरक या कोडच्या आकड्यांमध्ये असणार आहे. समजते? कोणत्याही कॅलेंडर वर्षामध्ये या कोडमध्ये 2 महिन्यांच्या आकड्यांमध्ये जेवढा फरक असेल तेवढाच फरक त्या 2 महिन्यांच्या वारांमध्ये त्या पर्टिक्युलर तारखेला असणार आहे. सपोज एक उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला. 25 डिसेंबरला जर गुरुवार असेल तर त्याच वर्षी 25 जूनला कोणता वार असेल? मग आपल्याकडे कोड आहे. नॉर्मल इयरसाठी काय? हा डिसेंबरसाठी 6, जूनसाठी कोणता? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जूनसाठी किती आहे? डिसेंबरसाठी 6 कोड आहे, जूनसाठी 5 कोड आहे. एकने मागे आले की नाही? मग इथे एक वार पण मागे येणार, बुधवार. डायरेक्टली आपलं फायनल आन्सर असणार आहे. अजून एक सांगतो. एकवीस सप्टेंबरला जर एखाद्या वर्षी सपोज हे 2012 21 सप्टेंबरला जर सोमवार असेल तर 21 फेब्रुवारीला कोणता वार असणार आहे? आता 2012 लीप वर्ष आहे. लीप वर्षाचा कोड काय? हा आहे आपला. त्यामध्ये सप्टेंबरसाठी कुठला कोड आहे? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबरसाठी किती आहे? 6. आणि फेब्रुवारीसाठी किती आहे? 3. कितीने कमी आहे? 3. मग इथून 3 दिवस मागे यायचे. रविवार, शनिवार, शुक्रवार. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ही ट्रिक वापरण्यासाठी हा कोड तोंडपाठ असणं गरजेचं आहे. रात्री 12 वाजता झोपेतून जरी उठून विचारलं तरी पण हा कोड तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. हा कोड जर पाठ असेल तर तुमचं कॅलेंडरवरचं गणित कधीच चुकणार नाहीये. प्रत्येक वेळेस 100% गॅरंटीने बरोबर येणार आहे. चला, आपल्या प्रश्नामध्ये काय दिलं होतं आपल्याला? 2016
2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिनी मंगळवार असेल, तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल? राष्ट्रीय विज्ञान दिन आपला कधी असतो? 28 फेब्रुवारी. आणि आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून. 2016 कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. आणि आपला लीप वर्षासाठीचा कोड काय होता? बरोबर आहे, आपला कोड होता. आपल्याला कधीच दिलेला आहे? 21 जून. 21 जूनला कोणता वार आहे? मंगळवार. आणि आपल्याला विचारलं कधीचा? 28 फेब्रुवारी. जूनचा कोड काय आपला? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जूनचा कोड आहे आपला 5. आणि फेब्रुवारीचा कोड किती आहे? 3. कितीने कमी आहे रे बाबा? 2 ने कमी आहे. 2 दिवस मागे यायचे, सोमवार, रविवार. फायनल आन्सर निघालाय. कोडपाठ करायचा आहे. कोडपाठ झाल्यावर किती वेळात तू आन्सर निघते? 10 ते 15 सेकंद. समजते? पुढचा प्रश्न. जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22 ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही? ठीक आहे, मालिका कुठली दिली आपल्याला? 4, 5, 8, 13, 14, 17, 22. पुढे अशीच चालू राहणार आहे. इथे काय होते? +1, +3, +5. पुन्हा काय होते? पुन्हा +1, +3, +5. मालिका आपली अशा पद्धतीने चालू राहते, +1, +3, +5. मग त्याच्या पुढचं पद काय येणार आहे? +1 23, +3 26, +5 31. 31 नंतर काय होणार आहे? पुन्हा +1 32, +3 35, +5 40. मग 31 येते का? येते. 32 येते का? 32 पण येते. 33 येते का? 33 नाही येते. आणि 35 येते का? 35 पण येते. म्हणजे 33 हे आपला आन्सर असणार आहे. समजले? जर अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असतील तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील? अपरावर्तित अवघड शब्द आहे, इंग्लिशमध्ये बघायचं अनचेंज्ड. अशा प्रकारचे प्रश्न फक्त आपला वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात. जर बाकी पेपर सोडून झालेला असेल आणि वेळ शिल्लक राहिला असेल तर असे काम करत बसायचे. बघायचे किती आहे, किती लिटरचा वर्ड आहे, मोजायचे. हा किती असेल तो 12चा आहे. मग एक एक अल्फाबेट लावत बसायचे. लावल्यानंतर चेक करायचे. याला कोणता शॉर्टकट नाही आहे, या तुम्हाला असंच करावं लागणार आहे. आणि असं करायला किती वेळ लागणार आहे? कमीत कमी 1.5 ते 2 मिनिट. वेळ असतो का तेवढा? नाही. मग अशा प्रकारची गणित एक तर स्किप करायची किंवा मग जेव्हा सर्वात शेवटी वेळ शिल्लक राहील तेव्हा करत बसायचे. पुढे सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्रीत वळते. नंतर ती 50 मीटर चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 डिग्रीत वळते आणि 15 मीटर चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते? मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वात अगोदर काय बघायचे? आपल्याला विचारले काय? कोणती दिशा निर्देश करते? दिशा विचारली. डिस्टन्स विचारले का? नाही. मग याच्याशी आपल्याला काय देणे घेणं आहे का रे? 15 मीटर 50 मीटर किती चालू द्या, आपल्याला काही संबंध नाही. आपल्याला फोकस कशावर करायचे? फक्त दिशेवर. मग जर विचारलं असतं की किती अंतर गेली आहे, डिस्प्लेसमेंट विचारली असती तर आपण तिकडे लक्ष दिलं असतं. आपल्याला माहिती आता फक्त दिशा विचारली आहे, डिस्टन्सशी आपल्याला काही देणे घेणं नाही. आता फक्त अँगलवर फोकस करायचंय. सुरुवात कुठून झाली आहे? सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. ठीक आहे, इथून निघाली, पूर्वेकडे गेली. ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. 90 अंश म्हणजे डाव्या बाजूला इकडे जाणार आहे. 90 अंशात वळाली आहे.
आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 अंशात वळते. 135 अंश किती असणार आहे? हे झाले तिच्या उजव्या बाजूला 90 अंश, आणि 135 म्हणजे इथून पुन्हा 45 अशी इकडे वळलेली. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते? हे पूर्ण 135 अंशाचा कोण झाला, ती इकडे जाते. इथून डावी बाजू म्हणजे कोणती? ही. इथे कोणती बाजू असते, कोणती दिशा असते? आपला दिशा माहिती असणं महत्वाचं आहे. ते वायव्य असते, ते नैऋत्य. मग कोणती दिशा दाखवते? ईशान्य. आलं का उत्तर? पुढचा प्रश्न बघूया. खाली वेन आकृती आणि 3 शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृती अचूकपणे दर्शवितो? सोपा आहे प्रश्न. काय दिलेले? वेन आकृती दिलेले. 3 वर्तुळ एकमेकात थोडे थोडे गुंतलेले आहेत. 3 मध्ये थोड्या थोड्या गोष्टी कॉमन आहेत. पूर्ण एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीमध्ये इन्क्लूड नाहीये. 3 मध्ये थोडं थोडं काहीतरी कॉमन आहे. ठीक आहे, आता ऑप्शन बघूयात. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. कसं आहे? 3 वेगवेगळे विषय आहेत, एकमेकात गुंतलेले आहेत का? नाही. याची वेन डायग्राम कशी येईल? हा इतिहास, हा भूगोल, हा नागरिकशास्त्र. पूर्ण वेगवेगळे, काही संबंध नाहीये. ऑप्शन एलिमिनेट झाला आपला. दुसरा काय? भारत, आशिया, युरोप. हा भारत आहे, भारत आशिया खंडात आहे, आणि युरोप दुसरा खंड आहे, काही संबंध नाहीये. मॅच होते का? नाही. हा पण ऑप्शन एलिमिनेट झाला. तिसरा ऑप्शन, फुले सुवासिक आणि पांढरा. ही फुले आहेत, काही फुले सुवासिक असतात, काही नसतात, आणि काही फुले पांढऱ्या रंगाची असतात, काही दुसऱ्या रंगाची पण असतात. मॅच होते काय? होते. आन्सर भेटलेले, पुढे सॉल्व्ह करत बसायची गरज नाही. एक्झाम हॉलमध्ये लक्षात ठेवा, आपल्याला आपलं आन्सर भेटले, टिक करायचं, पुढे निघायचं. हा, आन्सर भेटले, पण आन्सर भेटण्याच्या वर क्वेश्चन्स मध्ये काय विचारले तिकडे लक्ष द्यायचं. नाही तर सर वाचलं होतं, आन्सर निघालं, ऑप्शनमध्ये दिसलं, टिक केलं आणि गेलो पुढे. पण प्रश्नामध्ये नेमकं काय विचारले ते बघायचं, त्यावरून आन्सर आले की नाही हे बघायचं. फक्त ऑप्शनमध्ये दिलंय आणि ते आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये कुठेतरी आलंय म्हणून त्याला टिक करून पुढे नाही जायचं. ठीक आहे. हे आपलं संयुक्त पूर्व परीक्षा 2023च्या प्रश्नपत्रिकेतील मॅथ रिझनिंगच्या प्रश्नांचं ॲनालिसिस होतं. त्यावरून आपल्याला काही गोष्टी समजल्या. काय समजले? पॅनिक नाही करायचं. सिलेक्शन ऑफ क्वेश्चन्स आणि प्रश्न सोडवताना आपल्याला आयोगाने नेमकं विचारलेलं काय ते बघायचे, त्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. उगाच क्वेश्चनमध्ये जास्तीचा डेटा दिलाय म्हणून त्यासोबत काहीतरी एक्सपेरिमेंट करत बसायचं नाहीये. एक्झाम हॉलमध्ये तरी नाही. तर तुम्हाला एवढंच व्यवस्थित करायचं असेल, वापस आल्यावर आपल्या अभ्यासिकेत बसून खेळत बसायचे, तिथे कोणी अडवणार नाहीये तुम्हाला. अजून काय? ऑप्शन्स एलिमिनेट करायला शिकायचे. एक ऑप्शनमध्ये आपलं आन्सर निघालं, बाकी ऑप्शनकडे बघायचंच नाहीये. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस घेऊयात. काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.